नमस्कार अंगणवाडीताई. आज आपण आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवन ECCE डे माहे जुलै महिन्यातील बघणार आहोत. या महिन्यातील विषय आहे विविध गुणांचे प्रदर्शन, टॅलेंट शो, भाषा कौशल्य. वेळ आहे 90 मिनिटं. बघा यामध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे. ठिकाण आपण ग्रामपंचायतचा हॉल, अंगणवाडी केंद्र, पालक बसू शकतील अशी कार्यक्रमाची जागा निवडू शकतात. याचा उद्देश काय बघा बरं. उद्दिष्टे काय देण्यात आलेले आहे आपल्याला. 1. बालकांचा आत्मविश्वास वाढवणे. 2. बालकांमधील विविध गुण कौशल्य विकसित होण्यास संधी उपलब्ध करून देणे. हे उद्दिष्ट आहेत त्यांची. यासाठी साहित्य काय लागणार आहे बघा. आवश्यकतेनुसार पपेट व इतर साहित्य. पपेट म्हणजे आपण त्याला कठपुतली सुद्धा म्हणू शकतो. यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण काय करायचं बघा. त्यांनी आपल्याला देण्यात आलेला आहे. सत्राची सर्व तयारी आधीच करून ठेवावी. काही उपक्रम गटामध्ये देखील घेऊ शकतात. हावभावाची गाणी असतील, नृत्य असेल, पपेटचा वापर करून कविता, गाणी, संवाद किंवा गोष्ट, नक्कल, नाटिका, एखाद्या विषयावर भाषण, संभाषण 5-6 वाक्यांचं असेल त्याच्यामध्ये, अशा भाषाविषयक उपक्रमाची निवड करावी. सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे. उपक्रम जी मुले उपक्रमात सहभागी होणार आहेत त्यांची एक यादी तयार करून ठेवावी. या सत्राच्या तयारीसाठी पालकांचा सहभाग घेऊ शकता. प्रत्येक मूल सहभागी होईल अशा प्रकारे उपक्रमांचे नियोजन करावे. त्यानंतर बघा, प्रथम अंगणवाडी सेविका यांनी जमलेल्या सर्व पालक व इतर सदस्यांचे स्वागत करावे. आजच्या कार्यक्रमाची ओळख करून द्यावी. यामध्ये प्रक्रिया बघा बरं. अंगणवाडी सेविका यांनी पालकांना अंगणवाडीमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध कृती भाषा विकास कसा होतो ते सांगावे. वयोगटानुसार मुलांच्या क्षमता वेगळ्या असतात व त्यानुसार वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यातून मुलांना अक्षरांचा, शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्दांचे अर्थ, लय, त्यांचा वापर करायचा हे समजते. नवीन शब्द शिकायला मिळतात व त्यांचा शब्दसंग्रह वाढतो. भाषेची समज वाढते. भाषा समजल्यामुळे बालकांना इतर विषय समजायला किंवा शिकायला मदत होते. बालके अर्थपूर्ण वाक्य बोलू शकतात व बालकांमध्ये काय होतो तर आत्मविश्वास निर्माण होत असतो. अशा प्रकारचे उपक्रम आज मुले करून दाखवणार आहेत असे म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करावी. छोट्या मुलांचे उपक्रम आधी घ्यावेत व नंतर मोठ्या मुलांचे घ्यावेत. प्रत्येक उपक्रमासाठी 10 मिनिटाचा वेळ देण्यात यावा. मुलांना समोर बोलावून गाणे म्हणायचे असेल, गोष्ट, रोल प्ले, संवाद इत्यादी उपक्रम करण्यास सांगावे. उपक्रम झाल्यावर टाळ्या वाजवून मुलांचे कौतुक करावे. प्रत्येक मूल सहभागी होईल असे 6 किंवा 7 उपक्रम घ्यावेत. लाजऱ्या बुजऱ्या मुलांना ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग करून घ्यावे. अंगणवाडीमध्ये शिकवलेले गाणे व इतर उपक्रम घ्यावेत. सर्व उपक्रम झाल्यावर पालकांना सांगावे की अशा प्रकारे घरीही मुलांशी विविध विषयांवर गप्पा केल्यामुळे, गोष्टी सांगितल्यामुळे मुलांचा भाषा विकास चांगला होऊन मुलांचा आत्मविश्वास वाढेल, तसेच त्यांच्यातील इतर कलागुणांना वाव मिळेल. शेवटी समारोपामध्ये बघा बरं, उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करावे. आता पालकांसोबत 3-2-1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यावा. पालकांचे आज आपण कोणत्या 3 नवीन गोष्टी शिकलो आहोत, आपण घरी मुलांबरोबर कोणत्या 2 गोष्टी करणार आहोत आणि कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहोत. शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानायचे आहेत आणि त्यांना पुढील बैठकीची तारीख सांगायची आहे. पुढील बैठकीची तारीख ही 10 ऑगस्ट असणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला आपण ECCE डे साजरा करत असतो. हा ECCE डे कशासाठी असतो तर मुलांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट्स करत चला, इतरांसोबत शेअर करत चला. आणि हां, या ECCE डेचे इतिवृत्तांत मी तुम्हाला 10 जुलैला देणार आहे. ते पाहून आपण आपल्या रजिस्टरमध्ये इतिवृत्तांत लिहू शकतात. धन्यवाद.